जम्मू काश्मीरच्या कुलगाम भागामध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। नाव विचारून 2 हिंदू मजुरांना गोळी मारल्याचा प्रकार घडलेला आहे। छत्तीसगडच्या दोन्ही मजुरांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं देखील कळतंय, तर सुरक्षा दलांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधून ही एक मोठी बातमी समोर येतेय। कुलगाम या ठिकाणी गोळीबार झालेला आहे। दहशतवादी हल्ला असल्याचं कळतंय आणि नाव विचारून 2 हिंदू मजुरांना गोळ्या मारण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। मूळचे ते छत्तीसगडचे असल्याचं कळतंय आणि या गोळीबारामध्ये छत्तीसगडच्या दोन्ही मजुरांचा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आता लष्कर-ए-तोयबानं घेतल्याचं देखील कळतंय, तर सुरक्षा दलांकडून आता सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। हल्लेखोर नेमके कुठून आलेले होते, कोण होते आणि त्यांना शोधण्यासाठी हे सर्च ऑपरेशन सुरक्षा रक्षकांकडून सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नेमकं काय घडलंय? लष्कर-ए-तोयबाने याविषयीची जबाबदारी घेतलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आपण पाहतोय की दहशतवाद्यांनी एक नवी पद्धत अवलंबली आहे। त्यामध्ये ते नॉन लोकल म्हणजे जे स्थानिक नाहीत, बाहेरून आलेले प्रवासी मजदूर असतील त्यांना नावं विचारून त्यांना टार्गेट केलं जाते। यापूर्वी अशा स्वरूपाचे हल्ले झालेले आहेत आणि पहलगामच्या वेळी सुद्धा टुरिस्टना, पर्यटकांना टार्गेट केलं जात होतं। परंतु ही जी एक पद्धत आहे त्यामध्ये पर्यटक आणि स्थानिक वगळून जे बाहेरून प्रवासी मजदूर म्हणून येतात त्यांना टार्गेट केलं जाते। आता काल हा हल्ला घडला कुलगाममध्ये आणि तिथे 2 छत्तीसगडमधून आलेल्या प्रवासी मजदूरांना टार्गेट केलं गेलं आणि हे वीटभट्टीवर काम करणारे मजदूर होते, त्यांना नावं विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे। आणि दहशत नव्या पद्धतीने तिथे येणार किंवा बाहेरून जाणाऱ्या कामासाठी किंवा अन्य कामासाठी निमित्ताने त्यांना हो, नक्कीच। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।